नाचा दरबारी हूँ अनाथ नाई कोणी गण गण गणात बोते मनुया गण गण गणात बोते दर गुरुवारी झुणका भाकर मुखात अमृत होई मुखात अमृत होई गजाननाच्या चरणी जुडवू या हृदयाचे नाते गण गण गणात बोते म्हणूया गण गण गणात बोते दर गुरुवारी झुणका भाकर मुखात अमृत होई मुखात अमृत होई गजाननाच्या दरबारी अनाथ नाही कोणी गण गण गणात बोते म्हणूया गण गण गणात बोते गण गण गणात बोते म्हणूया गण गण गणात बोते समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज की जरा जोरात आवाज काढा जेवण करून आले नाही का तुम्ही घरून ऐसा आवाज निकालो सारा पाकिस्तान हिलना चाहिए जरा जोरात आवाज काढा सद्गुरु गजानन महाराज की वारे वा विठाल विठाल अरविंदी सेवा समर्पित करण्यासाठी सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग ज्ञान म्हटलं म्हणजे ज्ञानोबा राय गुरु दुसरी जगद्गुरु कोण ज्यांनी गीतेवरती गोडभाष्य केलं ते जगद्गुरु शंकराचार्य आणि तिसरी जगद्गुरु कोण महाराजांनी पुरावा दिला जगद्गुरु तुका अवतरणामयाचा जगद्गुरु तुका अवतरणामयाचा जगद्गुरु तुका अवतरणामयाचा जगद्गुरु तुका जगद्गुरु तुका जगद्गुरु संप्रदाय सकळांचा येतोनिया संप्रदाय सकळांचा येतोनिया संप्रदाय सकळांचा येतोनिया संप्रदाय सकळांचा येतोनिया जगद्गुरु तुका अवतारणामयाचा संप्रदाय सकळांचा इथोनिया ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झाला से कडस भजन करा सावकाश असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अतिशय महत्त्वाचा आणि देव आणि भक्ताचा अतूट प्रेमाचा संबंध सांगणारा हा गोड 4 चरणाचा अभंग भगवंताच्या स्वभावाचं वर्णन सांगणारा आणि भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगणारा हा गोड अभंग आजच्या या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भावार्थ आणि स्पष्टार्थ बोलण्याच्या अगोदर कारण ही सेवा किम निमित्ताने आहे वक्त्याचं आद्य कर्तव्य होते या नात्यानं बोलायचं झालं तर ते असं संतांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन झालेली ही भूमी गावाचं नाव साकडी बुद्रुक बुद्रुकच ना बाबा की खुद्रुक बुद्रुक तिकडचं खुद्रुक आहे वाटते ना
बुद्रुक आणि खुद्रुक चालू द्या सकाळपर्यंत. साखळी बुद्रुक या नगरीमध्ये सालाबादप्रमाणे चालत असलेला अखंड नामसंकीर्तन ज्ञान यज्ञ सोहळा आणि याही वर्षी सद्गुरू विदर्भाचा राजा समर्थ श्री सद्गुरू विदर्भाची पंढरी म्हटल्या जाते ती सद्गुरू गजानन बाबांची शेगाव नगरी आणि समर्थ श्री सद्गुरू गजानन बाबांच्या या प्रगट दिनानिमित्त या महोत्सवानिमित्त या सोहळा हा अभूतपूर्व सोहळा स्वर्गालाही लाजवेल एवढा गोड असा सोहळा आपल्या या साखळी या नगरीमध्ये चालू आहे. प्रगट दिनाच्या या महापर्व काळामध्ये आपण या महापर्व काळ आपल्या डोळ्याने बघतो. आपलं महत् भाग्य आहे, महत् भाग्य आहे बाबा. का महत् भाग्य आहे? महाराज म्हणतात अहो महत् भाग्यच नाही तर आपलं अहो भाग्य आहे, सोम भाग्य आहे आपलं. का? अरे संतांचा हा सोहळा आपल्या डोळ्यानं बघतोय आपण, याच्यासारखं महत् भाग्य कोणतं नाही. कारण कितीतरी एक गोड असा लेख दिलेला होता संत वाङ्मयामध्ये. गोड असा लेख एका सज्जनानं पाठवलेला होता. एका संतांच्या मुखातून गोड असा लेख आहे. ज्या दिवशी संत आपल्या घरी आले, ज्या दिवशी संत आपल्या घरी आले त्या दिवशी आपलं सौभाग्य आहे. ज्या दिवशी संत आपल्या गावात आले त्या दिवशी आपलं परम भाग्य आहे. ज्या दिवशी संतांनी आपली आठवण काढली त्या दिवशी आपलं अहोभाग्य आहे. पण एवढं सांगूनही महाराज, एवढं सांगूनही जीवामध्ये काही परिवर्तन नाही झालं तर याच्यासारखं दुर्भाग्य कोणतंच नाही. म्हणून हा पर्वकाळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण बघतोय महाराज, हे आपलं अहोभाग्य आहे. कारण हा पर्वकाळ बघण्यासाठी सुद्धा सुकृत पाहिजे, पुण्य पाहिजे. आणि ती पुण्याची गाठोडी आपल्याजवळ असल्या कारणास्तव आपल्याला हा सोहळा बघण्यासाठी मिळतोय. कारण हा सोहळा बघण्यासाठी भरपूर लोकांची इच्छा होती. 2024चा सोहळा बघू, 2020 म्हणल्या लोकांना, गेलेल्या लोकांना वाटत होतं. पण त्यांच्या दैवामध्ये हा सोहळा नव्हता. हा सोहळा केवळ आपल्या तुमच्या आमच्यासारख्या मायबापांच्या जीवनामध्ये हा सोहळा बघण्यासाठी भगवंतानं आपल्याला जिवंत ठेवलं. दादा 2020मध्ये मोठमोठाल्यांचं धाबधन आणलं नाही का? मोठमोठाल्याचं धाबधन आणलं. इकडे कोरोना नव्हता का? हा, तुम्ही बोलत का नाही हो? तुमच्यासाठी काही चहा बोलवू का? काही नाराज आहे का तुम्ही? बोलत चला. बाबा मोठमोठाल्यांचं धाबधन आणलं. पैशाचं टेंडर डॉक्टरच्या समोर ठेवलं. पण पैशाचं टेंडर काही करू शकलं नाही दादा. डॉक्टर म्हटले, मुलगा म्हटलंय डॉक्टर साहेब पैशाचं टेंडर तुमच्या समोर ठेवतोय पण म्हातारा वाचला पाहिजे, म्हातारा वाचला पाहिजे. डॉक्टरनं सांगितलं हो बाबा तुम्ही पैशाचं टेंडर जरी माझ्यापुढे ठेवलं पण वरच्याने जर टेंडर काढलं तर त्या ठिकाणी खालचा डॉक्टर काय करेल? महाराज म्हणतात अरे सर्व सत्ता त्या परमात्म्याची होती. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही बाबा. ऐका ऐका ऐका. पोपट बाबा काशार खेडेकर म्हणतात काय 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 काय. महाराज म्हणतात ऐका, अरे ती सत्ता त्या परमात्म्याच्या हातामध्ये आहे. कोणती सत्ता? महाराज म्हणतात देखवी ऐकवी एक नाराज. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलविते हरिवीण हरिवीण, कोण बोलविते हरिवीण. चाले हे शरीर चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलविते हरिवीण हरिवीण, कोण बोलविते हरिवीण.
देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून चुकू नको तयाचे भजन चुकू नको देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण दयाचे भजन चुकू नको दयाचे भजन चुकू नको चाले हे शरीर कोणाची आसते कोण बोलवीत हरिवीन हरिवीन कोण बोलवीत हरिवीन अरे त्याची संपूर्ण सत्ता त्याची आहे दादा. आपल्या हातामध्ये काही नाही, आपल्या हातामध्ये काही नाही. त्याच्या मनामध्ये आलं तो तेच करतो. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. त्याच्या मनामध्ये आलं बोला तो तेच करतो. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. म्हणून म्हणावं लागलं अरे उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है. उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता. रंग त्याचा तरी होय राणा रंग जाता तरी होय राणा रंग जाता जाता तरी होय राणा रंग जाता. तुका मने आले संवर्धाचे मना तरी होय राणा रंग त्याचा तरी होय राणा रंग त्याचा तरी होय राणा रंग त्याचा. तुका मने आले संवर्धाचे मना तरी होय राणा रंग त्याचा तरी होय राणा रंग त्याचा तरी होय राणा रंग जाता. तुका म्हणे आले समर्थाची मना जरी होय राणा रंक त्यांचा. उसके जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता है. कसौटी भक्तों की लेता है, जिंदों को डुबाता है, मुर्दों को. राजा हरिचंद्र को 2 मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती है. दरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता है. अरे खुद का बाप था दशरथ वहां नहीं था, खुद का बाप था दशरथ वहां नहीं था. जटायु को मांडी देता था, धनुर्धारी कर्णों को सुलवा देता है. मुर्दे सचितानंद बाबा को खड़ा कर देता है. जनाबाई को सुही नहीं आता, नहीं तो 5 बरस की ध्रुव बाल को भक्ति प्रदान कर देता. बलि को जाना था वैकुंठ, लेकिन भेज दिया पाताल. म्हणून ती जनाबाई भगवंताच्या रावणात गेली आणि पंढरीच्या राजाच्या पुढे उभी राहिली आणि त्या जगाच्या मालकाला सांगते, अरे अरे विठ्या, अरे तू विटेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, तू जगाचा बाप आहे, तू जगाचा बाप आहे. तुनं काय केलं? तुझ्या मनामध्ये आलं तेच केलं. तू का म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राणा रंक त्याचा. काय केलं तू? एवढी मोठी यादी दिली दादा. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकीला, पुण्यवंत पाताळ लोकीला. दारिद्र्य तो भाग्यवंत केला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, दरिद्र तो भाग्यवंत केला.
झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार ही आधी भगवान परमात्म्याच्या हातावरच्या पुढे दिली जोड ठेवली आणि त्या जनाबाईनं पदर कसरावा कमरेला पदर कसलाय बाबा कमरेला जगाच्या मालकाला म्हणते रे विश्वाचा मालक आहे तो ब्रह्मांडाचा चालक आहे तुझ्या मनात आलं तू तेच करतोय काय केलं ग जनाबाई मी काय केलं ग जनाबाई मी अरे देवा काय नाही केलं तू बघ पुण्यवंत पाताळ लोकी नेला दारिद्र्य तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला धुंद झाला धुंद झाला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार तुझा दरबार धुंद झाला ती जनाबाई म्हणते म्हणून त्या परमात्म्याची सत्ता आहे दादा की तुम्हा आपल्याला सोळा बघण्याची संधी सुवर्णाची संधी संधीच नव्हे दादा नव्हे तर सुवर्णाची संधी तुमच्या आमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची कृपा होती म्हणून हा भव्य दिव्य सोहळा तुम्ही आपण टकटक बघतोय दादा ही त्या परमात्म्याचे उपकार आहे विठ्ठल 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 मूळचा भव्य दिव्य सोहळा आहे स्वर्गाला लाजवेल उत्कृष्ट मंडप आहे उत्कृष्ट टाळकरी आहे उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे उत्कृष्ट कार्यकर्ते मंडळी आहे सर्वांचे नाव घेणं शक्य नाही सर्वांचे नाव मला पाठ आहे पण कोणाचं नाव घेणं शक्य नाही आणि नाव घेता घेता जर एखाद्याचं नाव सुटलं कधी ते ग्रामपंचायत आहे बाबा नाही का म्हणून कोणाचं नाव न घेता मला असं वाटतं एखादा उखाणा म्हणून टाकतो आज म्हणू का आजी ओ आत्या आजी म्हणते म्हणणं म्हणते बाप ऐक मग येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा आडे वाटे त्याले गुंगरबारा पान खाते तरा तरा घाम येते झरा झरा तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्यानं दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हांडा घेते पाण्याला पाणी आणते आळाचं वाळा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाडे किती वाडे वारे वा वाड्यात वाडे वाड्यात होता मोठा पलंग पलंगावर गादी गादीवर उसी उसीवर बसी बसीवर कप कपात होती घडी घडीत वाजला 1 पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबा चिली विडाला विडाला चला हो कुठं चलता साखळी सोडून कुठंच जात नाही म्हणा मार सप्ताह आजच बसला नाही का चला गजानन बाबाच्या शेगाव नगरीला चला देहानं इथं बसा विको कमी करा देहानं इथं बसा पण मनानं कुठं चला घरी चला कुलपाचे झटके मारेले अवघड आहे लोकांचं ज्यांना ज्यांना गाडीत बसायचं असेल त्यांनी लगेच तिकीट काढा तिकीट मात्र फुकट आहे हरिनाम की लूट है लुटो मजा हरिनाम की लुटो मजा हरिनाम की ऐसी वक्त फिर ना आएगी ये माल बत्ता धन संपदा सब मिट्टी में मिल जाएगी बोलो जय सिया राम चला हो शेगावीला जाऊ
गजानला पाहू देवाच्या गजानला पाहू देवाच्या गजानला पाहू दिवाच्या गजानना पाहू दिवाच्या गजानना पाहू दिवाच्या गजानना पाहू चला हो चला हो चला 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 समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज विदर्भाचा राजा विदर्भाची पंढरी समर्थ सद्गुरु गजानन महाराज सामान्य नाही ज्यांनी अन्न काय अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अरे पाणी काय पाणी जीवन आहे कुत्र्यामध्ये देव आहे माणसामध्ये देव आहे माणसाची माणुसकी काय अन्नाची किंमत काय पाण्याची किंमत काय प्रेमाची किंमत काय हे शिकवण देणारे समर्थ श्री सद्गुरु गजानन बाबा शेगाव नगरीकर सामान्य नाही जगाचं हित दाखवून देण्यासाठी संत येत असतात दादा आवाज वाढवा जगाचं हित दाखवून देण्यासाठी संत येतात संत कुठून येतात संत येत असतात संत येत असतात देवाला आणावं लागतं संत येत असतात जीवाला यावं लागतं आणि देवाला आणावं लागतं संत कुठून येतात दादा ऐका संत येतात वैकुंठामधून अहितापासून काढीती हित देऊन वाढवी अवतार तुम्हा दराया कारण उद्धारया जन जन दिवा तर जीवाचा उद्धार करण्यासाठी सेटिंग लावा पण विमान आलं ना पाहिजे आम्हाला घ्या चला हो शेगावीला जाऊ चला हो शेगावीला जाऊ जीवाच्या गजानला पाहू जीवाच्या गजानला पाहू जीवाच्या गजानला पाहू जीवाच्या गजानना पाहू जीवाच्या गजानना पाहू जीवाच्या गजानना पाहू या समर्थ श्री सद्गुरु गजानन बाबांचा सोडा तुमच्या आमच्या डोळ्यानं बघतोय दादा आपलं भाग्य आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली सर्व टाळकरी माळकरी वारकरी माझ्या वाटेला दिलेली ज्यांनी सेवा आहे मला ज्यांनी कीर्तनाचं आमंत्रण ज्यांनी दिलेलं आहे तुमचं गाव बघण्याचा योग माझ्या जीवनामध्ये ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालं आहे असे असणारे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे हरिभक्तपरायण आमचे कृष्णा काका देशमुख त्यांनी मला फोन लावला यूट्यूबवरती कीर्तन बघितले भागवत कथा बघितली रामकथा शिवमहापुराण आहे बरेचसे कीर्तन महाराष्ट्रामधले यूट्यूबवरती बघतात बरेचसे लोकांनी महाराष्ट्रातून आम्हाला बोलवल्या जाते तुमच्यासारख्या गोड मायबापांच्या दर्शनाचा योग आमच्यासारख्या जीवनामध्ये प्राप्त होतो म्हणून कृष्णा काका देशमुख यांनी मला या ठिकाणी बोलवलं इथं आल्यानंतर आमचे डॉक्टर काका लोखंडे राजूदादा चौधरी असतील सर्वांचे मला नाव पाठ नाही पण जी मंडळी माझ्याशी संवाद केला बोलले म्हणून गोडच ती मंडळी आहे काय वर्णन करावं तुमच्या नगरीचं सगळे प्रेमळ लोक आहे गोकुळासारखं गाव आहे गोकुळासारखं वातावरण आहे काय कीर्तन ऐकतात लोक एकालाही जांभोळी येत नाही तुमच्या गावात आजी एकालाही जांभोळी येत नाही नाहीतर आम्ही कोण्या ठिकाणी जात लगेच देतात महाराज विकास भाऊ कीर्तन गेलं कुकडे बुवा कीर्तन करण्यात मग्न आजी डोकल्या माऱ्यात मग्न मार डोकले काही भागामध्ये आजी मी कीर्तनाला जातो आमच्या चोपड्याकडे मी कीर्तनाला चोपड्याकडे जातो तिकडे कीर्तनात जर कधी झोप लागली ना
तर बाया काय चष्मे नेतात डोळ्याला लायला, काय चष्मे. म्हणजे कीर्तनकारालाही कळत नाही. आवाज साधा करा, आवाज साधा करा, आवाज वाढवा. विको कमी करून टाका. गायनाच्या वेळेस आवाज वाढवा. विडाल 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 तिकडे चोपड्याकडे कीर्तन ऐकले बाया चष्मे नेतात, ते काय चष्मे डोळे काढेल. म्हणजे कीर्तनकारालाही कळत नाही आजी जागे की झोपेल आहे. कीर्तन झालं, सगळा मंडोप घरी गेला. आजी एकटीच बसेल होती. कुठं? मंडपात. 11:30 झाले पण आजी एकटीच बसेल. कुठं? बोला बोला. हा असा आवाज. आजी एकटीच बसेल मंडपात. सगळे घरी गेले पण तिची सून चांगली होती. तिच्या सून म्हणे, का ग म्हणे आत्या, का ग म्हणे सून, अगं म्हणे राधाबाई आमची सासूनी आली का घरी. म्हटली तुमची सासू एकटीच बसेल आहे म्हणे मंडपामध्ये, देऊ राहिली डोकल्या. आजी होती 1.5 क्विंटलची. किती? 1.5 क्विंटलची आजी. तुमच्या गावात एकही नाही. आजी 1.5 क्विंटलची आजी. तिच्या एकदा आजीच्या घरात चोर शिरले ना, चोर शिरले तर दोघी चोर अशा बक्कलमध्ये दाबले. त्याच्या शातडल्यावर बसली, शातडल्यावर बसली. आणि तिचा नातू होता असा आमच्या विनेकरी बाबासारखा. काय विनेकरी दिसती, इथं टिक्का इकून टिक्का इकून टिक्का. काय पावले टाकले असं वाटते मला. असं वाटते मला पोरगी असती तुम्हाला जवाई करून घेतला असता. याले म्हणता विनेकरी. काय महाराज, काय रूप आहे, फेटा आहे. या विनेकरी बाबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. अशी मुलं पाहिजे, असे मुलं. महाराज खरोखरच कुडी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मावशी असे मुलं पाहिजे. नाही तर इथले विचित्र मुलं आहे. बापाले बाप म्हणत नाही, मायले माय म्हणत नाही, आणि महाराजाचा सगळा पोतराज करून टाकतात. पोरं बदला घ्यायला 1 नंबर. एक पोरग तर पडत पडत आलं म्हणे बाबा, त्याला सर्दी व्हायला होती. शंभूळ ओढला त्यानं. म्हणे बाबा. म्हटलं बोल. म्हणे बाबा पाया पडू द्या. पोरग पाया पडायला आलं, धोत्राले शंभूळ पुसलं आणि चाललं गेलं. चाललं गेलं. मी त्याला म्हटलं का रे, धोत्राला शंभूळ पुसला. तो एवढा डोळे करून पाहत होता आजी माझ्याकडे. कीर्तनातच बसेल. तो म्हणे माझ्यावर तपला एवढ्या लोकांमध्ये. माझी इन्सर्ट केली. अर्ध कीर्तन होऊ दिलं, डायरेक्ट मधामध्ये लाईट गेली. कीर्तनात लाईट गेली बाबा, लाईट गेली. ते पोरग उठलंय बाबा, अंधारात आलं, मागून आलं, मागून जे बुक्का दिला महापाठीत, बदला घेतल्याशिवाय राहिलं नाही. लहान लेकरं काय करते सांगता येत नाही. पण खरोखरच दादा कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरोखरच कौतुक करावं या लेकरांचं. महाराजांनी एवढा मुलगा आजीचा, दोन्ही चोर असे बगलमध्ये दाबले, त्याच्या छातीवर बसली आजी. आजी त्याच्या छातीवर बसली. आणि त्या नातवाले म्हणते, त्या नातवाचं नाव पप्प्या. म्हणे पप्प्या. म्हणे बोल ना आजी. पप्प्या. म्हणे बोल ना का आजी. जाय म्हणे पोलीस आले आण बोलवून. खाली चोर बसेल पडेल आहे, आजी तिच्यावर बसेल आहे. पप्प्या जाय पोलीस आले आण बोलून. तो पप्प्या बाहेर गेला. इकडे पाहते तिकडे पाहते, इकडे पाहते तिकडे पाहते. आजी म्हणे काय पाहतो रे. म्हणे हिरव्या तोंडाच्या. आजी म्हणे माई चप्पल दिसत नाही. खाली पडेल चोर. म्हणे बापा माई घेऊन जाय रे, माई घेऊन जाय. पण हे JCBचं वजू उतरोय अवघड आहे. आजी एकटीच झोपेल कीर्तनामध्ये. मावशी एकटीच वठ्यावर. 11:30 वाजता आजीच्या डोकल्या मारणार चालूच होत्या. मार डुकली, मार डुकली. गावात एका माणसानं बोकड सोडेल होता कुकू लावून. कुकू लावून बोकड सोडेल होता. तो बोकड रात्री 11:30 वाजता भागवत मंडपामध्ये आला. त्या बोकड्यानं पाहिलं, अरे गड्या म्हणे आजी काय आपल्याशी टक्कर घेते की काय, टक्कर घेते की काय म्हणे म्हातारी. ते बोकड पुढे गेलं. आजीच्या डोकल्या मारणं चालूच होत्या. मार डोकली, मार डोकली. जे बोकड पुढे गेलं आणि एका टक्करमध्ये आजीचं धाबतदान आणलं. हो महाराज कीर्तनामध्ये झोपतात लोक. काही काही भागामध्ये कसे आहे. पण उत्कृष्ट टाळकरी मंडळी, उत्कृष्ट मृदंगाचारी आहे. बीड जिल्ह्याचं वैभव आहे. हरिभक्तपरायण आमचे दादा भरतदादा पठाडे. बीड जिल्ह्याचं वैभव आहे. पण या जालना जिल्ह्याचं वैभव आहे आमचे विकास दादा.
दुसरे भरत पठाळे आहे. गोड असा हातामध्ये वजन आहे, साधना आहे. उत्कृष्ट गायन आमच्या महाराजांचा आहे. नारायण महाराजांचा आवाज गोड आहे, साखरेसारखा आवाज आहे. नाहीतर तुमच्यासारखी भजनी मंडळी भेटत नाही. आमच्या दादांचं नाव काय? पांडुरंग महाराज. खरोखरच पांडुरंगासारखेच दिसतात. म्हणजे गोड असा स्वभाव आहे. नाहीतर कोण्या ठिकाणी अशी गाठ भेट होत नाही. आम्ही म्हणावं काय तर मागचे टाळकरी म्हणतात काय बाबा. मी एका ठिकाणी प्रमाण म्हटलं, हेची दान देगा देवा, मागचा म्हणे महाराजले डबल कोरोनाचा रोग व्हावा. अंदाज सांगे बैऱ्याले आणि गाडी चालली खैऱ्याले. दमडी के दाल में चिपडे खुशाल. कोण्या ठिकाणी प्रमाण आहे. एका ठिकाणी मी प्रमाण म्हटले, विकास भाऊ दिनाची माऊली आज म्या देखी आली. मागच्या भजन्यानं उचललंय. मग भजन्या होता 65 वर्षाचा, एकही दात नव्हता, सगळा खलबत्ता होईल तोंडाचा. त्या भजन्यानं उचललं तो म्हणे, दिन्याची माय मेली. दिन्याची माय मेली डायरेक्ट. अवघड आहे, गाठ भेट होत नाही. पण खरोखरच एवढा आनंद हे लेकराय दादा हे सामान्य नाही. असे मुलं पाहिजेत. महाराज म्हणतात, धन्य जगी तोची धन्य जगी तोची हरी रंगिराचे. धन्य जगी तोची हरी रंगिराचे. धन्य जगी तोची हरी रंगिराचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची हरी रंगिराचे. 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 महाराज म्हणतात, अरे तो धन्य आहे. कुठं नाचलाय बाबा? कुठं नाचला म्हणजे धन्य आहे? डीजेच्या पुढे नाही. महाराज म्हणता हरिपाठात नाचला म्हणजे धन्य आहे. आमची बहीण हरिपाठात नाचली म्हणजे ती धन्य आहे. आमचा दादा हरिपाठात नाचला म्हणजे धन्य आहे. आमचा दादा डीजे पुढे नाचला म्हणजे तो धन्य नाही. काही लोकांना महाराज डोक्याचे केस पांढरे झाले पण तरी पण कीर्तनात नाचत नाही डंगरा. हो, कीर्तनात नाचत नाही. आजी म्हणते जा ना कीर्तन ऐकायला. म्हातारा म्हणते मला ऐकू येत नाही. जाऊ द्या त्याले. आम्हालाही अशी सांगायची सवय. आमच्या कीर्तनात एवढा समाज, एवढे लोक. काही उठतात म्हणतात, महाराज काय सांगशान तुमच्या कीर्तनात कुत्रं नव्हतं. हे कुत्र नाही का? महाराज म्हणतात अरे ते धन्य आहे जो कीर्तनात नाचतो. कीर्तनाचे नट नाचे, नाचले ते व्यवसाय प्राचिताचे. जेत नामचे नाही पापाचे ऐसे केले. आज आपल्या या सप्ताहाचा प्रथम दिवस आहे आणि प्रथम दिवसाच्या या सेवेला सुरुवात आहे. महाराज म्हणतात पहिल्या दिवशी काय? मुकी नाम हाती मोक्ष. मुकी नाम हाती मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष. हे ऐसी साक्षा भूताची. हे ऐसी साक्षा भूताची. वैष्णवाचा मालक करा. वैष्णवाचा मालक करा. ऐसी साक्ष बहुताची. ऐसी साक्ष बहुताची. वैष्णवाचा मालक खरा. वैष्णवाचा मालक खरा. महाराज म्हणता प्रथम दिवस असला म्हणजे भगवंताच्या नामाचा उच्चार. भगवंताचं नाम कसं आहे? महाराज म्हणता अमृतापेक्षाही गोड भगवंताचं नाम आहे. भगवंताचं नाम अमृतापेक्षाही गोड आहे.
अमृतालाही फिक्क पाडेल जिवे गोड तीन अमृत दयास. पण या अमृतासारखं नाम देवाचं या जीवाला आवडत नाही. अमृतासारखं नाम देवाचं जीवाला आवडत नाही. का आवडत नाही? जीवाला का आवडत नाही देवाचं नाव? महाराज म्हणतात जीवाला आवडलं देवाचं नाव म्हणून तर आम्ही इथे येऊन बसलोय महाराज. पण महाराज म्हणतात तुम्हाला आवडलं, तुम्ही त्या दुःखरूप संसाराचा त्याग करून या सुखरूप हरिकीर्तनामध्ये येऊन बसले, ब्रह्मानंदामध्ये येऊन बसले. महाराज म्हणतात काही लोकांना भगवंताचं नाम आवडत नाही. का आवडत नाही? ओवी दिली. कोणती ओवी आहे? विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गुडू जिवासी झाला. पण समाजाचं उलट झालंय महाराज. सच कहू तो जग रूठे आणि झूठ बोलू तो राम रूठे. कबीर विचारा क्या करे दोनों कठीण काम. महाराज म्हणतात दोनों कठीण काम. ओव्या सांगाव्यात लोक झोपून राहतील. हो चला. महाराज म्हणतात विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषय रांदिले रस सोय तरी जेवणारा ठाऊकचे होय. तई तो ताटचे सांडून जाय जिया परी. मृत दैसा शृंगारीला गाढव तीर्थे नानीला. कडू दुधिया माखीला गुडे जैसा. कणके विना सोपटे कणसे लागले घनदाटे. परी काय करावे गोमटे वसनगर. महाराज म्हणतात ते गोमट नगर आहे पण ज्याच्यामध्ये भगवंताचं नाम नाही ते वस नगर आहे. महाराज म्हणतात तो वस नगर आहे. मग त्या भगवंताचं नाम ज्या देहामध्ये नाही तो जन्म काही कामाचा नाही. म्हणून भगवंताच्या नामाचं महत्त्व गोड आहे. महाराज म्हणतात भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. केवढी ताकद आहे? नाम चांगले चांगले माझे राहू कपी कुळा उद्धारी मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळ उतारिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळ उतारिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळ उतारिले मुक्त केले राक्षसा. नाम एवढंच चांगलं आहे बाबा. जे दैत्य कुळाचं जे कुळ होतं त्याचा सुद्धा उद्धार या नामाच्यामुळे झाला. एवढी मोठे नामामध्ये ताकद आहे. राम नामामध्ये एवढी मोठी ताकद आहे. रामामध्ये एवढी मोठी ताकद आहे बाबा. म्हणून त्या भगवंताचं नाम हे फुकाचं आहे, सार आहे. संसार असार आहे. संसार असार संसाराचा त्याग करा आणि भगवंताच्या नामाचा सार असलेल्या भगवंताच्या नामाचा स्वीकार करा. किती प्रमाण दिले. नाम साराचे सार शरणांगत यम किंकर. नामाचं महत्त्व सांगत असताना नामामुळे काय फायदा आहे, किती मोठं सामर्थ्य आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. किंवा मागच्या हप्त्यातले जरासे बाबा, अरे जन्मांतरीचे पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामाच्या चिंतनामध्ये आहे. म्हणून पुरावा दिला. घेता नाम 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 घेता नाम 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 घेता नाम 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 घेता नाम 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 घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे.
घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळते पापाचे ऐसा नामाचा महिमा वेद सिनला झाली सीमा घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे. चला म्हणून भगवंताच्या नामाचं सामर्थ्य वेगळं आहे. कर्तुम अकर्तुम म्हणण्याचा कर्तुम असा जगाचा मालक आहे. म्हणून त्या जगाच्या मालकाचं वर्णन काय करावं. घड्याळचा काटा पटपट त्याच्या टायमावरती जाऊन पोचतोय. म्हणून जगद्गुरु श्रीमंत तुकोबार यांचा हा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा अभंग घेतला. दादा आजचा प्रथम दिवस आहे सप्ताहाचा. भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे जगामध्ये आणि अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आपल्याला मिळालेला आहे. खरोखरच मिळाला आहे. तुम्हा आपल्याला हा देह मिळालेला आहे. म्हणून या देहाचं सार्थक करा. सार्थक कशामध्ये आहे. महाराज म्हणतात सार्थक विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलीची एक देखलिया विठ्ठलीची एक देखलिया तुका म्हणे जन्माचे सार्थक म्हणे जन्माचे सार्थक हो विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलची एक देखलिया हो विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलची एक देखलिया सार्थक भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून हरिनाम के लुटे प्यारे लूट सके तो लूट अंत काल पछताएगा जब प्राण जाएगा छूट. जब तक है जिंदगी फुर्सत ना मिलेगी काम से कुछ वक्त ऐसा निकालो प्यार करो भगवान से. अरे अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आपल्याला मिळालेला आहे दादा. कुठं मिळालेला आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत कोई भूमिका टुकड़ा नहीं. भारत कोई भूमिका टुकड़ा नहीं. भारतासारख्या पवित्र देशामध्ये तुम्हा आपल्याला जन्म मिळालेला आहे. कारण भारत सामान्य आहे का म्हणावं लागलं. ये वंदन की धरती है. ये अभिनंदन की धरती है. ये अर्पण की भूमि है. तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है. यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए. और मरने के बाद हमारी अस्थि को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगा बोलो भारत माता की. असा अनमोल किमतीचा नरदेह अशा सुंदर देशामध्ये तुम्हा आपल्याला मिळालेला आहे. किती वेळा या देशाचं वर्णन केलेलं आहे लेखकांनी कविकारांनी. कारण या झाडावरती बसणारी चिमणी सुद्धा महाराज म्हणतात सोन्याची होती. वर्णन केलं जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा. ओ भारत देश है मेरा. यहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. ओ भारत देश है मेरा. ओ भारत देश है मेरा. यहाँ ऋषि मुनि जन नाम की ओ माला. यहाँ हर बाल एक मोर है और राधा एक बाला. राधा एक बाला. सूरज पहले आकर डाले अपना दिल का डेरा. वो भारत देश है मेरा.
राज्य है मेरा। भारत माता की जय। अशा या पवित्र देशामध्ये तुम्हा आपल्याला जन्म मिळाला, आपलं भाग्य आहे दादा. म्हणून जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. कितीतरी वेळेला उच्चारलेला आहे. माऊलीनंतर समाधी नाही, माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबारायानंतर वैकुंठ नाही, बालगंधर्वानंतर गाणं नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, कर्णानंतर उदारता नाही, मेघानंतर औदार्य नाही, रामानंतर मुलगा नाही, रामासारखा मुलगा नाही, राजा दशरथासारखा बाप नाही, कौशल्य सारखी माय नाही, श्रुतकीर्ती मांडवी सारखी देराण्या जेठाण्या नाही, रामकृष्णरी सारखा मंत्र नाही, गीतेसारखा ग्रंथ नाही, साधूनंतर कृपा नाही, आईनंतर प्रेम नाही, आणि या मानव देहानंतर दुसरा कुठलाच चांगला देह नाही. महाराज म्हणतात असा अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आपल्याला या महाराष्ट्रात मिळाला आहे. नरदेह दुर्लभ झाला रे, नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला रे, नरदेह दुर्लभ झाला. शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना. तयामध्ये दुःख यातना रे, तयामध्ये दुःख यातना, तयामध्ये दुःख यातना रे, तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, मधुसूदना, आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. आठवा मधुसूदना म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आजी म्हणेन माय बुवा नाचू बी राहिला कीर्तनात. आई अगं महाराज जाऊ दे, जगाचा मालक कीर्तनात नाचला. कुठं नाचला? नाचू कीर्तनाचे रंग. जगाचा मालक कीर्तनामध्ये नाचला. नामदेव कीर्तन करी, घड्याळच्या काटापट त्याच्या टायमावरती जाऊन पोचतोय. महाराज म्हणतात नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तनात नाचल्यामुळे मी अगोदरी सांगितलं कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. काही काही लोक इथं नाचत नाही, इथं नाचत नाही, पण डीजे पुढे नाचल्याशिवाय राहत वार. डीजे पुढे नाचल्याशिवाय राहत नाही. तुमच्या भागात लोक नाचत नसतील, पण आमच्याकडे 65 वर्षाचे खलबत्ते म्हणतो आम्ही, ते खलबत्ते. विकास भाऊ खलबत्ते, ज्याच्या तोंडात एक दात नाही तो खलबत्त्या कीर्तनात नाचणार नाही. आजी म्हणते जा ना कीर्तन ऐकायला, म्हातारा म्हणते मला ऐकू येत नाही. आजी म्हणते ते कसं ऐकू येते तुम्हाला सट्टा मट्टा? हो रतन खात्री ओपन क्लोज. ते कसं ऐकू येते? कीर्तन ऐकू येत नाही. कीर्तनात गेला नाही म्हातारा, कीर्तनात नाही नाचला, आणि डीजेच्या पुढे नाचल्याशिवाय राहिला नाही. डीजेच्या पुढे गाणं कोणतं होतं? 65 वर्षाचा खलबत्त्या म्हणते मला लगीन करावं पाहिजे. 65 वर्षाचा म्हातारा म्हणते मला लगीन करावं पाहिजे. एवढं पोरग गेलं पडत म्हणे आधी म्हणे बोल रे पप्प्या. आई अगं म्हणे आबा नाचू राहिला. म्हणे कुठं रे? सप्त्यात नाचतो की काय म्हातारा? म्हटले सप्त्यात नाही ग, म्हणे डीजेच्या पुढे नाचतोय म्हातारा. गाणं कोणतं आहे माहित आहे का? बाबा म्हणते मला लगीन करावं पाहिजे. आजी खलबत्त्या ठेचा कुठवत होती. ठेचा ठेचा खलबत्ता समजते ना इकडे? खलबत्ता आमच्याकडची भाषा कळते ना तुम्हाला? हो, मी काही पाकिस्तानचा नाही. आजी खलबत्त्या ठेचा कुटत होती. आजीनं तो खलबत्ता बाहेर आणला, तिकडून डीजेची गाडी, म्हातारा डीजेमध्ये नाचू राहिला, मला लगीन करावं पाहिजे. आजीनं खलबत्ता असा घेतला आणि मुसई असं घेतलं. तिकडून आजीनं दुसरंच गाणं चालू केलं. इकडून तिकडून मला लगीन करावं पाहिजे. आजीनं दुसरं गाणं चालू केलं इकडनं. तुले चांगला बारीक कुठला पाहिजे? तुले चांगला बारीक कुठला पाहिजे? समजलं महाराज यायले.
हो, ज्याला समजलं नाही त्यानं महाप्रसादाला ये जाता अवघड आहे. चांगला बारीक कुठला पाहिजे? कीर्तन ऐकलं नाही आयुष्यभर, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. आमच्या सद्गुरू असे असणारे गुरुवर्य भगवान बाबा धामणगाव भडे यांच्या अमृतुल्यवाणीतून गजानन बाबांच्या ग्रंथाचं पारायण आहे का, ते श्रवण करा. पण काही काही लोकांना कधी प्रवचन श्रवण केलं नाही, कधी कीर्तन श्रवण केलं नाही, आणि रिकाम्या चौकशा केल्याशिवाय राहिला ते बरोबर माहीत असते लोकांना. कीर्तन कुठं आहे हे माहीत नाही. लोक म्हणतात का कीर्तन कुठं आहे, त्याचा ना आपला काही संबंध का हो. भट्टी कुठे आहे दारूची, त्याचा लय जोडचा संबंध आहे. महाराज म्हणतात अरे भगवंतानं अनमोल किमतीचा नरदे तुमच्या आमच्या स्वाधीन दिला, या जीवनाचं सार्थक करा. म्हणून जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय बोलतात जगाचा मालक केवढा मोठा कृपावंत आहे दादा, त्याच्यासारखा कृपावंत कोणी नाही. त्याला परमार्थाधीन झालेले भक्त किती आवडतात. अभंगाच्या पहिल्या चरणात वंत कीर्ती कृपावंत 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 कीर्ती दीन बहु आवडती दीन बहु आवडती दीन बहु आवडती दीन बहु आवडती. हो त्यांचा भारवा हे माता, त्यांचा भारवा हे माता, त्यांचा भारवा हे माता, त्यांचा भारवा हे माता, त्याचा भारवा हे माथा, त्याचा भारवा हे माता, त्याचा भारवा हे माथा, त्याचा भारवा हे कृपावंत किती कृपावंत आहे. महाराज म्हणतात त्याच्यासारखा कृपावंत कोणी नाही. जगाच्या पाठीवरती देव कृपावंत आहे. महाराज म्हणतात किती कृपावंत आहे. त्याला परमार्थात देवाच्या नामचिंतनात दीन झालेले भक्त जीवाच्या पलीकडे आवडतात. म्हणून दीन बहु आवडते. कोण दीन झालं या परमार्थामध्ये यादी दिली. ऐका 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 मायबाप, यादी दिली हो वारकरी संप्रदायामध्ये. प्रत्येक समाजामध्ये 18 अगडपगड जातीमध्ये बाबा 18 अगड जातीमध्ये संत झाले. प्रत्येक समाजामध्ये संत झाले. कबीर मुमी मलतीप मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, चोका मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर एके करी. कबीर मुमी मलतीप मुसलमान, कबीर मुमी मलतीप मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, सेना नावी जान विष्णुदास. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. कबीर महाराज मुसलमान समाजाचे आहे. आमच्या वारकरी संप्रदाय हा कोण्या समाजाचा, हा कोण्या धर्माचा आहे याचा जातीपातीचा विचार केला नाही. जगाच्या मालकानं सुद्धा विचार केला नाही. भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी बघा, शबरीची काय भक्ती होती. राम आएगे आएगे राम आएगे, शिट्टी आएगी आएगी शिट्टी आएगी. शिट्टी नका येऊ द्या. महाराज म्हणतात राम आएगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के मैं दिवाली मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएगे. काय भाव होता शबरीचा दादा. माझा जगाचा मालक
कोण्या भक्ताचा पैसा बघत नाही, संपत्ती बघत नाही, वैभव बघत नाही. अंतरीची घे तो गोडी पाहे जोडी भावाची भावाची. अंतरीची घे तो गोडी. जगाचा मालक अंतरातलं प्रेम घेतो, भक्ताची संपत्ती बघत नाही. शबरी बिल्लाचा राजा, शबराची कन्या होती शबरी, जिचा बाप बिल्ल समाजाचा राजा होता दादा. पण दिन झाले. बाबा, ओ बाबा, काय ग बेटा, हे बोकडं सजवली, यांच्या गड्यामध्ये हार टाकलाय तुम्ही बाबा, कुकू लावलंय त्यांच्या कंपाळाला, कशासाठी हो बाबा? सांगितलं ग, आपल्या भिल्ल समाजामध्ये रूढी परंपरा चालत आली, रूढी परंपरा चालत आली पोरी आपल्या समाजामध्ये. म्हटले का बाबा? अगं पोरी, उद्या तुझं लग्न आहे. हो बाबा, माहीत आहे मला, माझं लग्न आहे, माहीत आहे. पण यांना का सजवलं? सांगितलं बेटा, आपल्या समाजामध्ये लग्न असलं म्हणजे त्याच्या घरी या प्राण्यांची बळी दिल्या जाते. शबरी विद्वान होती, अधिकार संपन्न होती. महाराज, अधिकार संपन्न होती शबरी. बाबा, दोन जीवाचा संसार उभा करण्यासाठी बाबा दोन निरपराधी प्राण्यांचा बळी का घ्यावा बाबा? का घ्यावा बाबा? हा प्रश्न बापाला विचारला शबरीनं. बेटा, मुलगी जन्माला आली म्हणजे बापाला चिंता असते बेटा. मुलगी लग्नाच्या वयामध्ये आली, मुलीचं शिक्षण कसं व्हावं ही सुद्धा चिंता बापाला असते बेटा. मुलीचं लग्न कसं व्हावं, माझी मुलगी डोक्यापर्यंत आली, आता लग्नाची चिंता बापाला. एवढा विचारतो नको बाबा. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, दोन जीवांचा संसार उभा करण्यासाठी दोन निरपराधी असलेल्या प्राण्यांचा बळी का घ्यावा? प्रश्नाचं उत्तर बापाला देता आलं नाही. शबरी रात्री आपल्या महालामध्ये झोपली असताना, आपल्या रूम मध्ये झोपली असताना विचार केला, दोन जीवाचा संसार उभा करण्यासाठी दोन निरपराधी प्राण्यांचा बळी जात असेल, अशा लग्नाला मी स्वीकार करणार नाही. रात्री 12 वाजता मुलीनं दोर टाकला, साडी टाकली आणि त्या मजल्यातून खाली उतरली, अरण्यात निघून गेली. अरण्यात निघून गेली दादा. बरचसं बघण्याचा प्रयत्न केला पण दिसली नाही. का दिसली नाही? जिचा बाप एवढा मोठा राजा होता, तिला बघू शकला नसता का? पण तिने एका मेलेल्या उंटाचा आधार घेतला होता, सहारा घेतलेला होता. सडलेल्या उंटाच्या आत बसली, शिरले. जिथपर्यंत दुर्गंधीच्या वासामुळे, दुर्गंधीमुळे राजाचे नौकर शिपाई इथपर्यंत येऊन पोचणार नाही, म्हणून मेलेल्या जनावराचा आसरा घेतला बाबा. आणि नंतर मातंग ऋषीची सेवा केली. नंतर मातंग ऋषीच्या आश्रमाची सेवा केली. कोण फुलं टाकते, कोण आपल्या आश्रमाची सेवा करते. एक दिवस जखड झालेली बाई वयाच्या 70व्या वर्षी पकडल्या गेली. मातंग ऋषींनी मग आशीर्वाद दिला, बेटा अगं भर तारुण्यामध्ये तो तुझं आयुष्य संतांच्या सेवेमध्ये रुजू गाठलंय, जा तुझ्यावरती जगाचा मालक कृपा करेल. तू जशी संतांची सेवा केली, एक दिवस जगाचा बाप तुला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. जगाचा मालक तुला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज किती वाट पाहिली. जब मेरे राम जी का आवान होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, आएगी रघुराई मैं तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. पूर्वीचे भावगीत होते मावशी, नाही का?
आता हे भजन कोणी म्हणत? तुकाराम बाबाच्या गात्यातले भजन कोणी म्हणत? अभंग कोणी म्हणत? गात्यातले अभंग आमची मावशी दिंडीत म्हणतच नाही. पण माथ्यातले म्हटल्याशिवाय राहणार? तुकाराम बाबाचा अभंग दिला सोडून आजी दिंडीमध्ये दुसराच अभंग म्हटला. कोणता? अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. म्हाताऱ्यानं पाहिलं म्हणे गड्या आजी बिघडली रे. आजी कोणत्या विठोबाले फोन लावते? आजी काय म्हणे? म्हाताऱ्यानं असा बांबू घेतला, म्हातारा बोक्यासारखा बोकतोय. आजी पुढे काय म्हणते? आजीनं पुढचं कडवत चालू केलं. तुझी रे आठवण लय लय येते, म्हणून तुला मी मिस कॉल देते. मिस कॉलवर गोड गेली म्हणे गड्या. आता घेतलं टेम्पन दिंडीतच लावली ठोकणं म्हातारी. काय म्हणा, गोड गोड पद आहे, किती गोड रामायणातले गीत आहे. दैव जात दुःखे भरता, दोषना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकैना दोषी नोही दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व पूर्वजात. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. गोड भजन म्हणा, तुकोबारायचे अभंग आहे. उदंड पाहिले उदंड ऐकिले. चला, महाराज म्हणतात दीन झालेली शबरी, परमार्थामध्ये देवासाठी दीन झालेली शबरी. एक दिवस जगाचा मालक आपल्या पत्नीचा शोध करत 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 पंप सरोवरापर्यंत आला आणि शबरीच्या कुटेमध्ये गेला. जगाच्या मालकाला बघता क्षणी दादा डोळ्यातून अश्रू आले. म्हणून जगाच्या मालकाला दीन, परमार्थामध्ये दीन झालेले भक्त जीवाच्याही पलीकडे आवडतात. किती आवडतात? महाराज म्हणतात कृपावंत किती दीन बहु आवडते. जगाचा मालक त्या भक्तांच्या घरी येतो. जगाचा मालक त्या भक्तांच्या सहवासात राहतो. जगाचा मालक स्वतःच वैकुंठ सोडून त्या भक्ताच्या त्या सत्संगामध्ये भक्तांच्या घरी राहतो. दादा गोड उभी दिली. परितया पासिमी पांडवा, हरपलास गिसवा, जेथ नाम गोष बरवा करती ते माझा. म्हणून एवढा कृपावंत किती दीन बहु आवडती. अनेक संत महिला झाल्या ज्यांनी आपला जीवन भगवंताच्या चरणाशी व्यथित करून टाकलं, भगवंताच्या चरणाशी समर्पण करून टाकलं. एका वेश्येची मुलगी भक्ती करुणी धन्य झाली. कानो पात्राला देवाने मंदिरात जागा दिली. भक्ती पावणी भक्ताला आला भेटाया श्रीहरी. धनी मलाई दाखवाला विठुरायाची पंढरी. 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 संत कानोपात्रा होती दादा, दिसायला स्वरूपवान आहे. जिनं भगवंताच्या चरणाशी आपला देह समर्पण करून टाकला. ज्या अनंत शास्त्रीला सांगावं जगाच्या मालकानं, अनंता ही बीज घे बाबा आणि ही बीज त्या खडकामध्ये टाक. कोणत्या खडकामध्ये? तो खडक आहे तिथं टाक. अनंत शास्त्रीने ती बीज घेतली आणि खडकामध्ये टाकली. त्या खडकामध्ये बीजीचं झाड तयार झालं. विटेवरच्या परमात्म्यानं सांगितलं, जगाच्या मालकानं सांगितलं. सांगत असताना जगाचा मालक सांगतोय 20 लाख लोक येतील, 25 लाख वारकरी येतील, माझं दर्शन करण्यासाठी येतील. पण ज्यानं पहिल्यांदा कानोपात्रीचं दर्शनच घेतलं नाही जीवनामध्ये, ज्याच्या जीवनामध्ये कानोपात्रीचं दर्शन प्राप्त झालं नाही, त्याला माझ्या दर्शनाची फलश्रुती प्राप्त होणार नाही. दादा हा अधिकार भक्तीचा आहे, हा अधिकार परमार्थाचा आहे. म्हणून दीन बहु आवडती
महाराज म्हणतात दीन जनाबाई झाली होती. जनाबाईनं काय केलं, अरे रात्रंदिवस भगवंतासाठी ओव्या गाते. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा देरतो तिसरा, सासू आणि सासरा धीरतो तिसरा, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. हे रे बा विठ्ठला, हे बा विठ्ठला, हे रे बा विठ्ठला, हे बा विठ्ठला, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा देर तो तिसरा, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. जनाबाईनं देवाला बोलवावं, जगाचा मालक आला. जगाचा मालक आल्यानंतर जनाबाई म्हणते, देवा अरे दिवसभर काम धंदा करून नामदेवरायाच्या घरी काम धंदा करून नामदेवाची दासी आहे मी. नामदेवाची दासी जणी आहे, 14-15 लोकांचा परिवार आहे, कुटुंब आहे. सर्व लोकांचा सर्व धंदा करून मला पुन्हा नामदेवरायाच्या या एवढ्या मोठ्या खटल्याला दळण दळावं लागतं रे मायबापा. श्रम आला या जीवाला, श्रम आला मायबापा. दळण दळण्यासाठी तुला बोलवलं. जगाच्या मालकानं खोटा हाती धरावा, एक पाय लांबवावा आणि पुन्हा जातच चालू झालं. जनाबाईचं जात सामान्य नव्हतं, सामान्य नव्हतं दादा. दडता 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 जगाचा मालक झोपून गेला, झोपून गेला. सकाळी 5 वाजता रावडातून आवाज आला. कोणता आवाज आलाय दादा? कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. कृपाळू माऊली भक्ती मुक्ती भंडार, करी कृपा मजवरी तुका म्हणी विठ्ठली. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवाचा मेळा गडुळा परिदाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराचे दाटे उभे जोडून हात. रंबादिक नाचती उभ्या जोडून हात. तिळशूळ मृगे उडी आला गिरदेचा कांत. जगाचा मालकाचा काकडा चालू झाला, पण देव राहुडात दिसत नाही. नुसता आवाज ऐकू आला. जगाचा मालक विटेवरती प्रविष्ट झाला. माते, जगाचा मालक विटेवरती प्रविष्ट झाला. बडव्याचं लक्ष गेलं, प्रभू आपल्या पांडुरंगाच्या मूर्तीची चोरी झाली का? ही मूर्ती आपली नाही का? आपली नाही ही मूर्ती. म्हटली देवा, अहो तुम्हाला तरी वाटते का ही मूर्ती आपली आहे? आपल्या मूर्तीच्या अंगावरती रत्नजडित सोन्याचे दाग दागिने अलंकार आहे. हिच्यावरती दिसते का तुम्हाला? जगाचा मालक एवढ्या घाईमध्ये आला होता दादा. स्वतःचे अलंकार जनाबाईच्या कोपऱ्यात सोडले आणि जनाबाईची फाटकी गोदडी घेऊन विटेवरती जाऊन उभा राहिला. विटेवरती जाऊन उभा राहिला जगाचा मालक. म्हटले, अहो तुम्ही म्हणता चोरी झाली. मग जगाचा मालक त्याच्या पायाला खड्डा आहे, तो खड्डा आहे की नाही बघा. खड्डा बघण्याचा शोध घेतला. खड्डा बघितला, खड्डा आहे, पण अलंकार चोरीला गेले. कोण चोरले असतील? एक मावशी होती. मावशीला उभं केलं. मावशी, ही गोदडी ओळखते का तू? म्हटली, ए बाबा, ही तर जेनीची गोदडी आहे. कुठली? जनाबाईची गोदडी आहे. चला तिच्या घरी.
जनाबाईच्या घरी गेले. जनाबाई आवाज दिला, जनाबाई. जनाबाईचं काय बंगला होता का, कोणतं गेट होतं का, तर एवढं मोठं झपाटा लावला, तसा झपाटा उचलला ना साठवून दिला. जनाबाईचं चालू होतं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे पांडुरंग माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. भगवंताचं चिंतन करते जनाबाई. जनाबाईला उठवलं, जने अगं चोरी केली म्हणतात तू. म्हटले चोरी, मी कशाची चोरी केली. अगं देवाचे अलंकार चोरले. अरे घ्यायच्या घराचा शोध, घराचा शोध घेतला मावशी. जनाबाईच्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये रत्नजडीत सुवर्णाचे अलंकार देवाचे पडलेले दिसले. ज्यांनी चोरटी आहे चढवायला, कुठं सुळावरती चढवा, शिक्षा द्या हिला. असा कारे पांडुरंगा केला सिगावा. अलंकार सोडून गेला सी देवा. कुठं गेली तुझी जादूगिरी, आड चोरीचा माझ्यावरी. ओव्या गावोनी सुरात देवा, काय अन्याय केला होता माय बापा, मी काय चूक केली होती, काय पाप केलं होतं. अरे मी बोलवलं तुला, पण हा आरोप माझ्यावरती ठेवण्यासाठी नाही बोलवलं रे. हा कलंक माझ्यावरती लागण्यासाठी नाही बोलवलं तुला. अरे दूध जसं पवित्र आहे तसे संपूर्ण अंगानं पवित्र मी जनाबाई आहे. पण जगाच्या मालकाला ती जनाबाई सांगते, माय बापा मी काय पाप केलं, आज माझ्यावरती हा आळ आणला तू चोरीचा. माय बापा काय पाप केलं, आड चोरीचा माझ्यावरी. जनाबाई रडायला लागली. चढवा जनाबाईला सुळावरती. सूड तुटलाय दादा. मला एकच बोलायचं आहे, जगाचा मालक दीन परमार्थात झालेल्या भक्ताचं रक्षण करतो आणि त्यांच्या संपूर्ण संसाराचा भार माझा जगाचा मालक वाहतो. कृपावंत किती, त्याच्यासारखा कृपावंत जगामध्ये कोणी नाही. परितयापास मी पांडवा, तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र. देताना मनसे पात्रा पात्र, परी कैवल्यायसे पवित्र. वैरी आई दिले, त्यांच्या संपूर्ण संसाराचा भार जगाचा मालक वाहतो. कोण्या कोण्या संतांचे काम केले. कवी महाराज माझा चोखोबाची बहीण झाला क्षारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष जगाच्या मालकानं श्रीखंडाच्या रूपामध्ये पाणी भरले दादा. श्रीखंडाच्या रूपामध्ये काम केलं म्हणून त्यांच्या संसाराचा भार जगाचा मालक आपल्या माथ्यावरती वाहतो. त्यांचा भार वाही माता, करी योग क्षम चिंता. भुलोने दे वाट, कर धरुणी दावी नीट. त्यांचा वारवाई माता, करी योग क्षम चिंता. गोडस नियोजन आपल्या या नगरीमध्ये केलेलं आहे. माझ्या वाटेला दिलेली सेवा होती. प्राणांगण आहे. छत्रपती शिवरायांचा हा दरबार आहे. छत्रपती शिवरायांचा दरबार आहे. सद्गुरू गजानन बाबांचा महापर्व काळ आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें 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 सुंदर शिवाजी राजा. जानता राजा शुभा राजा, जानता राजा शिवा राजा. हे जानता राजा शुभा राजा. जानता राजा शिवा राजा. माझी जाऊने दिया
हमें सुंदर शिवाजी राजा. असा मुलगा जन्माला घालण्यासाठी दादा हळूहळू असा मुलगा जन्माला घालण्यासाठी छत्रपती शिवरायांसारखा मुलगा जन्माला घालण्यासाठी दादा ती राष्ट्रमाता जिजाऊ माता पाहिजे. ती राष्ट्रमाता जिजाऊ माता सामान्य होती दादा. मुलगा पाहिजे जननी जने स्वभक्त जने दाता या शूर नहीं तो माता वांद भली कि होय आपण आलो. मुलगा पाहिजे छत्रपती शिवरायांसारखा. छत्रपती शिवराय जन्माला घालण्यासाठी जिजाऊ मातेनं काय केलं होतं ऐका. भागवत कथा ऐकली होती दादा मावशी. भागवत कथा ऐकली होती. राम कथा ऐकली होती. शिव महापुराण ऐकलं होतं. शूरवीरांचे चरित्र ऐकले होते. त्यावेळेला असा शूर महाराष्ट्राचा लाडका राजा पोटी जन्माला आला. अरे कलम नव्हती कायदा नव्हती. कलम नव्हती कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावरती होता माझा शोभा राजा. माझा शोभा राजा. राष्ट्रमाता जिजाऊ माता जगदंबा भवानी मातेच्या पुढे उभे राहिल्या आणि सांगितलं माते हे जगदंबे पूर्ण कदंबे. हे जगदंबे पूर्ण कदंबे द्या तुझा रापिला. फुलवारा बांधिला तुझ्या फुलवारा बांधिला. 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 देखो दुश्मनों का देखो दुश्मनों का बजाया उसने बाजा. बजाया उसने बाजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. अरे तो राजा जर जन्माला आला नसता दादा तर तुम्हा आपल्याला इथं बसण्याचा अधिकार नसता. तुम्हा आपल्याला इथं बसता आलं नसतं. इथं बसण्यासाठी सुद्धा तुम्हा आपल्याला परवानगी काढावी लागली असती. पण हे उपकार माझ्या राजाचे आहे दादा. हे उपकार माझ्या राजाचे आहे. जगदंबा भवानीच्या पुढे आराधना केली. माते माझ्या पोटी जर बाळ जन्माला घालायचा असेल माझ्या पोटी जर बाळ जन्माला घालायचं असेल तर हिंदूची अस्मिता जागृत करणारा सर्वांना भगव्या ध्वजाखाली एकत्रित आणणारा असा बाळ माझ्या पोटी जन्माला घाल माते. ती विनंती स्वीकार केली जगदंबा भवानी मातेनं. आणि तो लाल जन्माला आला दादा. तो राजा जन्माला आल्यानंतर ती सिंदखेडची लाल माती जिजाऊ मातेला धन्यता द्यायला लागली. शिवनेरी किल्ला पावन झाला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. अरे तो राजा जन्माला आला दादा. माझा राजा सामान्य नव्हता. माझ्या राजाचं चरित्र काय सांगावं. माझ्या राजाचं चरित्र किती सांगितलं तरी कमी आहे दादा. कारण छत्रपती शिवरायांच्या त्या इतिहासामध्ये प्रत्येक समाजातला प्रत्येक जातीतला मावळा माझ्या राजाच्या सोबत होता दादा. माझ्या राजाच्या सोबत होता. प्रत्येक समाजातला प्रत्येक जातीतला मावळा माझ्या शिवरायांच्या सोबत होता. म्हणून आनंदानं सर्व नाचत होते. कारण ते भगव वादळ होतं. ते भगव वादळ सामान्य नव्हतं रे दादा. ऐक दुश्मनाच्याही बहिणीला माय म्हणणारा राजा या मातीत जन्माला आला. राजे दोन झाले. दोन राजे या मातीत झाले.
चालता राजा माझा शुभ राजा। राजे भरपूर झाले असतील, गैया कटे मदिरा बड़े सीने में लुटू का जोर है। विचार तो खुला चले या घर घर में घुस चोर है। गुंडाई मर्द कहलाएगा साधु पे पत्थर गालिया। वार वाह राज करने वाले, तूने रावण कोई शर्मा दिया, तूने रावण कोई शर्मा दिया। पण माझा राजा सामान्य नव्हता दादा। तुम्हा आपल्याला इथं बसण्याचा अधिकार प्राप्त झाला असेल तर छत्रपती शिवरायांच्यामुळे। आपल्याला इथं बसण्याची परवानगी प्राप्त नसती दादा, आपल्याला परवानगी घ्यावी लागली असती। हुजूर हम थोड़ा सा संकीर्तन करना चाहते हैं, परवानगी मिलेगी? नहीं मिलेगी। हुजूर हम थोड़ा सा श्रीमद् भागवत कथा श्रवण करना चाहते हैं, परवानगी मिलेगी? नहीं मिलेगी। लेकिन नमाज पढ़ने के लिए परवानगी मिलेगी, नमाज पढ़ने के लिए परवानगी मिलेगी। हे उपकार दादा, अरे हिंदूच्या देवळातला देव सलामत असेल, उपकार छत्रपती शिवरायांचे आहे। माझ्या हिंदूच्या माय बहिणीच्या कंपाळावरती कुंकू सलामत असेल, हे उपकार छत्रपती शिवरायांचे आहे। हिंदूच्या दारातली तुळशी सलामत असेल, हे उपकार छत्रपती शिवरायांचे आहे। 33 कोटी देवांची 33 कोटी मंदिर आहे, पण एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयामध्ये मंदिर करून ठेवणारा एकमेव राजा असेल तर छत्रपती शिवराय आहे। अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी ना होता तो सबकी सुल्तान होती। हे आला ला 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 गड्यांनो भगवा वादळ आले, आला ला 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 गड्यांनो भगवा वादळ आलं, आला ला 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 गड्यांनो भगवा वादळ आलं। चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्य आता संपलं, दैन्य आता संपलं। शाळेखाली मुडीच नव्हती वान, शिवरायाच्या शाळेखाली मुडीच नव्हती वान। हे आनंदाने आनंदाने, सर्वांनी हात वरे करा, सर्वांनी हात वरे। आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान। काळ्या रात्री तळपत होत, अरे सुभेदाराची सूळ आणली होती मावळ्यानी नजराला म्हणून। एवढा मुद्दा सांगतो दादा, सेवा आटपते घेतो। अरे सुभेदाराची सूळ आणली होती मावळ्यांनी, महाराज आपके लिए नजराला लाया। त्या मातीचं रूप बघितलंय माझ्या जाणत्या राजानं, हा नजराला। अरे दुसऱ्याची बहीण, दुश्मनाची बहीण ती आपली बहीण आहे। दुसऱ्याच्याही बहिणीला, दुश्मनाच्याही बहिणीला बहीण म्हणणारा असा जाणता राजा या मातीत झाला। सुभेदाराची सून होती, दिसायला सुंदर होती, आणि सांगितलंय माते तू जेवढी स्वरूपवान आहे, अगर तुझ्या पोटी जर मी जन्माला आलो असतो तर मी केवढा मोठा स्वरूपवान असतो। हे विचार छत्रपती शिवरायांचे। धैर्यवान माझा राजा होता, सदाचारी माझा राजा होता, ऐश्वर्य गुण संपन्न असा माझा राजा होता, अरे दयावान माझा राजा होता। सामान्य होता दादा। काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती का मुसलमानाची सुन, अशीच देखणी होती का मुसलमानाची सुन। या तरुणीला म्हणाला, या तरुणीला म्हणाला, राजा तो सिलवान, अरे राजा तो सिलवान। आनंदाने 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 नांदत होते हिंदू मुसलमान,
मनमाने नाटक होते हिंदू मुसलमान छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमार ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर